नमस्कार मंडळी, आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागील 2 दिवसांपासून एक बातमी सगळीकडे व्हायरल होत आहे। पॅरासिटामॉलसह 50हून अधिक औषधांवर या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे आणि ही जी बातमी आहे ती वेगवेगळ्या ज्या काही मोठमोठ्या वृत्तवाहिन्या आहेत, पेपरमध्ये आलेली असेल, न्यूज चॅनलवरती आले असेल, सगळीकडे व्हायरल होत आहे। त्यामुळे जे काही पेशंट आहेत, रुग्ण आहेत, ते संभ्रमात आहेत। सर्वसामान्य रुग्णांना यामधल्या काही कन्सेप्ट माहीत नसतात। त्याशिवाय अगदी हेल्थ केअर सेक्टरमधले देखील काही लोक आहेत, मग जसं की आपले फार्मासिस्ट बंधू असतील, त्याशिवाय जे काही नर्सेस असतील आणि डॉक्टर असतील, यांच्यासाठी देखील आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। नेमकी ही बातमी काय आहे ते आपण सोप्या शब्दात बघणार आहोत, कारण या बातमीमध्ये अशा काही संकल्पना, अशा काही कन्सेप्ट वापरलेल्या असतात की ज्या की या ठिकाणी फार्मसी संदर्भातल्या आहेत। जी गोष्ट खूप सविस्तर चांगल्या पद्धतीने एक फार्मासिस्टच सांगू शकतो आणि फार्मासिस्ट हा आरोग्य यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहे। औषधासंदर्भातला तो एक्सपर्ट आहे। तर ही बातमी सोप्या शब्दात आपण समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, या ठिकाणी औषधांवर बंदी घातली म्हणजे नेमकं काय झालं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं यामागची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल। सगळ्यात पहिल्यांदा औषधाचे वेगवेगळे प्रकार असतात, जसं की काही औषधं आयुर्वेदिक असतात, नॅचरली हर्बल वगैरे मेडिसिन असतात त्यानंतर दुसरा औषधाचा प्रकार असतो ते मध्ये काही होमिओपॅथिक औषध असतात, त्यानंतर काही औषधं असतात ॲलोपॅथिक। ॲलोपॅथिक औषधांना आपण काय म्हणतो, मॉडर्न मेडिसिन देखील म्हणतो आणि सोप्या शब्दात कॉमन लँग्वेजमध्ये कॉमन मॅन काय म्हणू शकतो त्याला, इंग्रजी औषधं, इंग्लिश औषधं असं देखील म्हटलं जातं। ती रासायनिक औषधं असतात, केमिकलपासून बनवलेली वेगवेगळी औषधं असतात, ठीक आहे। तर ही जी काही ॲलोपॅथिक औषधं असतात ती तुम्हाला पटकन रिझल्ट देतात, त्यांच्यापासून मिळणारा आराम, रिलीफ आहे तो खूप फास्ट मिळतो, पण त्याचे साईड इफेक्ट देखील तितके जास्त आहेत। अर्थात आता ही जी काही ॲलोपॅथिक औषधं आहेत यांचा भारतामध्ये जी काही विक्री होणं असेल, नवीन औषधाला परवानगी मिळणं असेल, यावरती जे काही नियंत्रण ठेवायचं असतं, ती नियंत्रण ठेवणारी एक संस्था आहे, त्याला आपण सिडिस्को असं बोलतो, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन। अर्थात ही जी काही सिडिस्को आहे, औषध नियंत्रण विभाग जो आहे, तो कुणाच्या अंडर काम करत असतो, तर आपल्या भारतामध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अर्थात आरोग्य मंत्रालय व कुटुंब कल्याण हे जे मंत्रालय आहे त्याच्या अंडर हे सिडिस्को काम करतं। हे सिडिस्को काय करतं, नवीन औषधांना मान्यता देणं, असणाऱ्या औषधावरती बंदी घालणं, त्या औषधाची जी काही गुणवत्ता आहे ती तपासणं, या सगळ्या गोष्टींची कामं इथं केली जात असतात। अर्थात आता काय झालेलं आहे, औषधांवरती यांनी बंदी घातलेली आहे। अर्थात पॅरासिटामॉल हे नाव काय आहे, सर्वजणांनी बातम्या वापरत असताना पॅरासिटामॉल या नावाचा संदर्भ खूप जास्त घेतलेला आहे। अर्थात सगळ्यात पहिल्यांदा औषधाच्या नावाचे देखील वेगवेगळे प्रकार असतात, ते काय असतात ते आपण सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊया। कुठलंही औषध झालं तर त्याचं नाव हे 3 प्रकारे असू शकतं। पहिली गोष्ट, त्या औषधाचं नाव असतं केमिकल नेम, अर्थात रासायनिक नाव, त्या औषधामध्ये कुठला केमिकल घटक आहे त्यावरून त्याचं ते नाव दिलं जातं। उदाहरणार्थ आपलं जे पॅरासिटामॉल औषध आहे तर त्या पॅरासिटामॉलचं नाव N-ॲसिटाइल पी अमिनो फिनॉल, अर्थात हा केमिकल घटक त्यामध्ये आहे, बाजूला स्ट्रक्चर दिलेलं आहे। एवढं क्लिष्ट डिटेल जायची गरज नाही, फक्त समजून घ्या। एक रासायनिक नाव असतं, त्यामध्ये केमिकल जे घटक आहेत त्याच्यावरती ते नाव डिपेंड असतं। देन दुसरं नाव असतं जेनेरिक नेम। जेनेरिक नेम म्हणजे काय, जेनेरिक नाव हे असं असतं की ते कॉमनली दिलेलं आहे, म्हणजे त्या औषध कशा प्रकारे कशावरती काम करतं आहे ते कुठल्याही कंपनीनं दिलेलं नाव नाही आहे, तर त्याला ते एक जेनेरिक नाव दिलेलं आहे। WHO सारख्या संघटना असतात किंवा इतर ज्या काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, अशा ज्या संघटना आहेत त्यांनी ते दिलेलं एक ठरवलेलं नाव असतं, ते जेनेरिक नाव झालं। आणि एक नाव असतं ब्रँड नेम। ब्रँड नेम म्हणजे काय, त्या कंपनीनं दिलेलं नाव। उदाहरणार्थ काय, पॅरासिटामॉल हेच औषध आहे, हे औषध जर सिप्ला कंपनीनं बनवलं असेल तर सिप्ला काही ठिकाणी त्याला नाव पॅरासिप असं देते, किंवा मॅक्लॉइडसारख्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या कंपन्या बनवतात औषध। तुम्ही जे डोलो म्हणून नाव वापरता तर ते डोलो हे एक ब्रँड नेम झालं, त्या कंपनीनं दिलेलं ते नाव आहे। आता इथं तुम्हाला फक्त एकच गोष्ट समजून घ्यायची आहे की औषधाच्या नावाचे 3 प्रकार आहेत। एक रासायनिक नाव असू शकतं, रासायनिक नाव हे सर्वसामान्य लोक कुठेही वापरलं, त्यांच्यासाठी कुठेही वापरलं जात नाही, ते केवळ रिसर्च संशोधन यासाठी वापरलं जातं। दुसरं नाव आहे त्या औषधाचं जेनेरिक नेम आणि थर्ड नाव आहे त्याचं ब्रँड नेम। ब्रँड नेम म्हणजे काय, त्या कंपनीनं दिलेलं नाव। आता हे थोडंसं मी सोपं करून सांगतो। आता आपण सगळेजण दूध वापरतो, दूध बऱ्याच ठिकाणी रोजच्या वापरात वापरलं जातं, तर दूध हे काय झालं, दूध हे त्याला दिलेलं जेनेरिक नाव झालं।
आणि ब्रँड नेम म्हणजे काय, तुम्ही जर ते दूध अमूलचं वापरताय, वारणाचं वापरताय, कृष्णाचं वापरताय, कुठल्या ब्रँडचं वापरताय ते झालं त्याचं ब्रँड नेम. इथं मला वाटतं तुम्हाला समजलं असेल नेमकं काय म्हणायचं आहे. तसंच मोबाईलच्या बाबतीत मोबाईल हे जेनरिक नाव झालं आणि मग ते कुठल्या ब्रँडचं आहे, मग तो आयफोन आहे, सॅमसंग आहे, ओप्पो आहे, हे झालं ब्रँड नेम. अर्थात आता औषधांवर ही बंदी जी घातलेली आहे ती कशावरती घातलेली आहे, तर ही बंदी त्या औषधाच्या जेनरिक नावावरती घातलेली नाही किंवा औषधी घटकावरती ती बंदी घातलेली नाही आहे. तर काही विशिष्ट ब्रँड आहेत, काही विशिष्ट कंपन्या आहेत, त्यांनी जे औषध बनवलेलं आहे, उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो आहे, कुठल्याही कंपनीवरती मी आक्षेप घेत नाही, किंवा डोलो नाव घ्या, या कंपनीनं बनवलेलं औषध असेल, त्यामध्ये पॅरासिटेमॉलमध्ये आणखीन काहीतरी वेगळा घटक आढळला असेल किंवा ते पॅरासिटेमॉल ज्या चांगल्या गुणवत्तेचं असायला हवं तितक्या गुणवत्तेचं आढळलं नसेल, अशी एकूण 50 औषधं आहेत की ज्यामध्ये जितक्या गुणवत्तेची, जितक्या दर्जाची ती औषधं असायला हवी होती तितकी सापडलेली नाहीत, म्हणून त्यावरती बंदी घातलेली आहे. अर्थात बंदी घातली म्हणजे काय, यापूर्वी ज्या बॅच मार्केटमध्ये आलेले आहेत त्या अवेलेबल आहेतच. मग आता रुग्णांनी काय करायचं आहे, तुम्ही औषध वापरताना पहिली गोष्ट, ते औषध स्वतःच्या मनाने वापरू नका. तुमच्या डॉक्टरांनी दिलं असेल, प्रिस्क्राईब केलं असेल तर वापरा. किंवा दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्ही तुमच्या फार्मासिस्टला देखील विचारा, जर ते OTC प्रकारचं औषध असेल. OTC प्रकारचं औषध म्हणजे काय, ओव्हर द काउंटर ड्रग, अर्थात अशी औषधं जी तुम्ही प्रिस्क्रिप्शनशिवाय, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू शकता. तर तुम्ही तिथं फार्मासिस्टचा देखील सल्ला घ्या. आणि डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट जे की आरोग्य यंत्रणेतील घटक आहे यांची देखील जबाबदारी बनते की कोणकोणती औषधं आहेत, कोणत्या औषधांवर बंदी घातलेली आहे, काय नेमकं कारण आहे, कुठल्या स्पेसिफिक ब्रँडचं ते औषध आहे, या सगळ्या गोष्टी तपासायला हवे. आता यांनी 50 औषधं सांगितलेत, पण एकूण टोटल 53 काहीतरी औषधं आहेत ती. त्यामध्ये काही कॉम्बिनेशन ड्रग आहेत, काही सिंगल ड्रग आहेत आणि या ठिकाणी 48 कंपन्यांची नावं जाहीर केलेली आहेत. पण या ठिकाणी काही 3 कंपन्या बोलत आहेत की ते आमचं औषध नाही आहे. आता सविस्तर ज्यावेळेस रिपोर्ट येईल, यावरती सविस्तर माहिती उपलब्ध होईल, त्यावेळेस आपल्याला सविस्तर सांगता येईल. आणि 1 महिन्यापूर्वी देखील आणखीन एक बातमी आलेली, ती म्हणजे अशी होती की या ठिकाणी 150 म्हणजे 150 अशी औषधं होती फिक्स डोस कॉम्बिनेशन, म्हणजे ज्या असं औषध आहे की ज्यामध्ये एक सोडून अजून आणखी औषधं कॉम्बिनेशनमध्ये आहेत. म्हणजे पॅरासिटेमॉल आहे तर पॅरासिटेमॉलमध्ये आणखीन डायक्लोफेनॅक असेल किंवा अजून कुठलं औषध असेल. लवकर परिणाम व्हावा म्हणून कंपन्या या ठिकाणी औषधं बनवत असताना कॉम्बिनेशनमध्ये बनवतात. पण तिथं चुका काय करतात कंपन्या, जितका औषधाचा डोस वापरायला सांगितला आहे कदाचित त्यापेक्षा जास्त डोस वापरला असेल, त्यामध्ये औषधी घटक सोडून इतर आणखीन काही घटक सापडला असेल, अशा काही कारणांमुळे ती बंदी असते. जोपर्यंत सविस्तर माहिती या ठिकाणी उपलब्ध होत नाही रिपोर्ट, तोपर्यंत आपल्याला यावरती काही बोलता येणार नाही. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, औषधं वापरताना काळजीपूर्वक वापरायचे, डॉक्टरांनी लिहिलं असेल तरच ते औषध वापरा. आणि मुळात काय आहे, आपल्या भारतामध्ये औषधाचं नाव लिहिताना हे ब्रँड नेमनं प्रिस्क्राईब केलं जातं, म्हणजे कंपनीच्या नावानं डॉक्टर ते औषध प्रिस्क्राईब करतात. तर त्यामध्ये तो मार्केटिंगचा भाग आहे, त्यामध्ये मी काही सविस्तर बोलणार नाही. पण या ठिकाणी लक्षात ठेवा, जेनेरिक प्रकार किंवा काही ठराविक कंपन्यांच्या औषधांची गुणवत्ता आढळली नाही म्हणून बंदी घातली. आता याचा अर्थ काय, फक्त यांनी 53 औषधां अशी सापडलेली आहेत, पण मग इतर कंपन्यांच्या औषधं देखील तितकी सुरक्षित असतील का, यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. आत्ता तुम्हाला ती औषधं गुणवत्तापूर्ण नाहीत असं सापडलं आहे, मग यापूर्वी ती गुणवत्तापूर्ण होती का, तितकी तपासणी झालेली होती का, हा सगळा आता शासनाचाच भाग आहे. त्यांनी तितक्या पद्धतीनं तपासणी वेळच्या वेळी केलेली का. आणि खरं सांगायचं तर आपल्या आरोग्य मंत्रालयाच्या अंडरमध्ये सिडिस्को येतो. तर सिडिस्को हे एका मंत्रालयामधला एक वेगळा विभाग आहे. असा वेगळा विभाग असण्याऐवजी औषधासाठी वेगळं मंत्रालय ॲक्च्युली असण्याची गरज आहे. कारण भारत पूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात औषधांचं एक्सपोर्ट करतो. या ठिकाणी भारतात ॲलोपॅथिकची औषधं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. त्यामुळे त्या औषधांवरती असणारं नियंत्रण हे खूप स्ट्रिक्ट असण्याची आवश्यकता आहे. अर्थात हे शेवटी शासनाचा भाग आहे. मी फक्त जी सत्य परिस्थिती आहे मांडली, कारण मी काही तेवढा मोठा कोणी नाही आहे की मी सांगितलं म्हणून कोणी त्याच्यावरती ॲक्शन लगेच घेईल. पण मी त्यावरती एक आवाज उठवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वांनी देखील यावरती बोलणं गरजेचं आहे. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर नक्कीच डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि सर्वसामान्य रुग्णांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आणखीन काही तुम्हाला माहिती ऐकायला आवडणार असेल तर ते कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये ती माहिती दिली जाईल. हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.